भजन गायलं खरं खरं सांगा, शपथ आहे मोजून 10 मिनिटात सेवेला पूर्ण विराम असेल. कोणी कोणी भजन गायलं 2-4 लोकेशने म्हणा, बाकी नसेल देवनी काय तरी जायचे का. भजन गायला का लाज ठेवायची, एवढे अंतकरणापासून भक्ती करायची. महाराज हरी विठ्ठल विठ्ठल ठल 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 ठल. भक्ती करायची. आपण संतांची लेवल गाठू शकत नाही, पण प्रयत्न तरी केले पाहिजे नाही का. आणि बोलू नका, भक्ती करायची असेल तर माझ्या राधाराणी सारखी करावी. कसं आहे ना, माझ्या राधाराणीनं भगवंतावर जे प्रेम केलं ते आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. देवाला भेटण्याची ओढ जेवढी राधाराणीला गोपिकांना होती तेवढीच ओढ आपल्याला पण असणं गरजेचं आहे. बरोबर आहे का नाही. देवाला भेटण्याची ओढ माझ्या राधेला किती होती ऐका. हे तुझ्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला, तुझ्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला. एकाना रे भेट देना मला, कानारे भेट देना मला, कानारे भेट देना मला, कृष्णा रे भेट देना मला. हे तुझ्याने माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला, तुझ्याने माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला. कान्हा रे भेट दे मला, कान्हा रे भेट दे मला, कृष्णा रे भेट दे मला, कान्हा रे भेट दे मला. वाट तुझी पाहताना नैन माझी चिनले, वाट तुझी पाहताना नैन माझे चिनले. कुठे गेला मुरलीवाला विपरीत घडले, कुठे गेला मुरलीवाला विपरीत घडले. कुठे कुठे रे शोधू तुला सावळा मुरलीवाला, कुठे कुठे रे शोधू तुला सावळा मुरलीवाला. एकाना कानारे भेट देना मला, कानारे भेट देना मला, कानारे भेट देना मला, प्रभू रे भेट देना मला. तुझ्याने माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला, तुझ्याने माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला. रे भेट दे रे मला, रे जायड रे. इतकी वेडी भक्ती करायची, इतकी वेडी भक्ती करायची जशा गोपिका देवावर प्रेम करत होत्या. अजून ऐकायचं का? अगो ऐका नाही का. हा तर भक्ती अशी करायची ताई. हे दीवानी मैं काना तेरी, दीवानी भूवी, दीवानी मैं काना तेरी, दीवानी भूवी. हाँ दीवाने काना हुए, दीवाने बने, दीवाने बने, दीवाने बने. चढ़ा शाम रंग ऐसे अंग अंग पे मेरे, तेरा नाम जपती हूँ मैं सांझ सवेरे. सारे जमाने से, सारे जमाने से बेगानी हुई, दीवानी मैं काना तेरे, दीवाने तेरे, दीवानी मैं क्षमा तेरी, दीवानी हुई. दीवाने में काना तेरे, दीवाने बने, दीवाने बने तेरे, दीवाने बने, दीवाने बने. आठे मनान सांगू का, आठे म्हणतात नाही. आठे देवनं बसन मनान सांगू का, आठे म्हणतात नाही.
एखादा तरुण पोरगा म्हण असते काही वाटत बी नाही, मी स्टँड लिहू बाबा तू रोई बाबा 75 वर्ष न म्हातारं गाणं म्हण राहीन आणि गाणं बी चांगलं नाही ना. मग 75 वर्ष न म्हातारं स्टँडवर गाणं म्हण राहीन. अरे आस्ती निहायत निरात दारू पिना समी नशामा खोटा ना हो लाव धोके बसती एक बुका मा मुका टाकसू म्हणतो तू. 75 वर्षनी वय मा जर या किडा पाड राहणार पहिले कितला पाडेल होती. अरे चाल जर ती आवडली तर भाव आपले टाकायचे. हा भाव आपले टाकायचे. कसं हे तेरे प्यारे में मैं काना दीवानी हो गई तुझे देखते ही काना मस्तानी हो गई तेरे वास्ते मैं काना घर छोड़ आ गई तेरे वास्ते मैं काना घर छोड़ आ गई तेरे वास्ते काना घर छोड़ आ गए तेरे वास्ते काना घर छोड़ घर छोड़ आ गई मैं द्वार छोड़ आ गई छोड़ आए मन छोड़ घर छोड़ आ गई मैं द्वार छोड़ आ गई छोड़ आ गई मैं द्वार छोड़ तेरे वास्ते काना घर छोड़ आ गई तेरे वास्ते प्रभु घर छोड़ आई व ना स्टँडवर ना बाबानं तरुण भाऊस ना. मग तरुण भाऊसले जर आडे भजन म्हणा सांगा ना आडे म्हणतात नाही. मग यासले एखादी पोरणी व्हॉट्सअपले ब्लॉक कर या पडेल बी तळाना आडे बट्टन 11 नंतर याची ड्युटी चालूच राहतले पडेल बी तळाना आडे बट्टसनी. मग म्हणतस या हे पाखरा आजाद केले आडे बडा बाबा चांगला दिकी राहणार आडे बडा बाबा चांगला दिकी राहणार मनीषी आडे सांगा गरज नाही ती त्या किडा पाडणारा बाबा सांग राह तुम्ही. ज्या गावमा कीर्तन चालानी घर पडेल राहतं हात पाय थकेलो नाही ते वांधा नाही पण चांगला राहतं तरी सुद्धा नाही काय होय ना बडी बडी माळजप करायला पाहिजे ते करापेक्षा जर गाणं म्हणतच होते ते मग सांगणं पडीन. हा आणि मन बोला ना राग घेऊ ना तुम्ही म्हणा काय करले आपली दुकान आहे वरे गिरायकच कमी नाही. इथं भगवंताचं नामचिंतन करायला सांगितल्याच्या नंतर तरुण भाऊ इथं भजन गात नाही. मग यासली एखादी पोरणी जर व्हॉट्सअपले ब्लॉक कर मग यास ना चालस हे पाखरा आजाद केलंय तुला. बावरे तू नाही आजाद कर तू न पाखरू ऑलरेडी आजादच होतं रे आप्पा. उलट तून पाखरू पक्क माहीत होतं मन लगीन निघून द्याव बाणट सुरत नाले वाळाला लाव सुबा असं तून पाखरून ठरेल होतं. तून पाखरून फक्त तुले मोबाईलनं रिचार्ज मारान करता तरी टेल होतं रे उलगेल वावरले. हा उलट तून पाखरू लगीन करीन जास्त तर 3 वरीस माहीस 1 वरीसनं पोरगं कड्यावर रास गाव मा घुसाचा वासा बसेल रास रस्त्यावर याल दकेशी तिना 1 वरीसना पोऱ्याला सांगत बघ भाऊ मामा कसा बसलाय बघ भाऊ कत जाय तू ना पाखरा. अरे त्या पाखरासाठी म्हणण्यापेक्षा माझ्या भगवंतासाठी म्हणशील तर जीवनाचा उद्धारही होईल नाही का. चाल जरी ती असेल तर भाव आपले होतायचे. कसं हे नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा देखते ही देखते वाले तेरे ये किया देखते ही देखते वाले तेरे ये किया कन्हैया दिल तेरे नाम कर दिया 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 नादा ये
ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा, नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा। देखते ही देखते हवाले ये किया, देखते ही देखते हवाले ये किया। कान्या दिल तेरे नाम कर दिया, जय हो। कान्या दिल तेरे नाम कर दिया। कन्हैया दिल तेरे नाम कर दिया, कन्हैया दिल तेरे नाम कर दिया। आई वय ना यास ना आता तुम न बहिणीच होय। तुमले जर गाणं म्हणान सांगा दाडे देव न भजन म्हणान सांगा दाडे म्हणतीत नाही। आता बसेल बाया कितल्या आहेत तुम्ही? नाही म्हणा तरी 700-800 बाया आहेत, बरोबर आहे की नाही? 700-800 बाया शेती सुमे. पण मला सांगा आठे आमना महाराज मंडळी जवळ टाळवाजीशनी विठ्ठल विठ्ठल म्हण राहतात. तुम्हाला माहिती कितल्या बाया म्हण राहतात बहिणीसो मायन्यान? म्हणजे सिद्ध करा ना तुम्ही लबाडाच येत बा असं. म्हणे पक्की द्या ना बहिणीसोन तुम नाव आठे देव न बसन म्हणा सांगा आठे म्हणतीत नाही. आणि लगीनना गाणं म्हणाले आता कमीत कमी 1000 बाया बसेल. 1000 बाईस मग एक बी मायना आवाज उन्हाने एक बी बहीण ना आवाज उन्हाने. पण आईच जागावर जर लगीन राहताना 15 बाया हक्का गाव झोपू देत नाही बहिणीसून तुम्ही. बरं त्या गाणं काय देवना नाही धर्मना नाही काय संतच न भजन नाही. तुम्हाला लगीनना गाणं म्हणजे हे कोणी टाकी खाट शिलगाई दिसू ती काटले यंदा कितला का दांगडू आहे ना. कोणी टाकी अंगण मा खाट येडी अक्का. खरं तर मी सगळ्यांची माफी मागेल. माझी बहीण पण बसली तुमच्यामध्ये. हो तुमले बोलसू इथला मोठा नाही, पण कसं आहे ना मी एक विनोद म्हणून बोलतो. राग अजिबात कोणी धरायचं नाही. नामपूरची ताई बरोबर आहे ना? राग कोणी धरा ना. आणि मला माहिती आहे मी कानादेशना पुत्र आहे मनीषी म्हणे कानादेशना माया बहिणीसले बडीसले माहिती आहे काय खरं बोलत नाही आसांसाठी बोलच भाऊ. खरं तर तुमचा अधिकार एवढा मोठा आहे की माझ्यासारखा कीर्तनकार तुम्हाला काय बोलणार आहे. तुमचा अधिकार एवढा मोठा आहे. नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान, नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान, जिस नारी से जन्म लेते हैं राम भक्त हनुमान. हा अधिकार तुमचा आहे. माझ्यासारख्या लेकरानं तुम्हाला काय बोलायचं? तुमचा अधिकार खूप मोठा आहे. पण मी एक विनोद म्हणून बोलतो. राग करणार नाही ना बहिणीसो? बोलू ना मग पक्का? वा वा. आणि खरं तर आहे ना महाराजजी म्हणे माया बहिणी इथल्या समजदार आहेत ना. जसं मायले लेकरूनी भाषा लेकरू बोबडं कराय ना तरी त्यांनी भाषा मायलेकडंच तशा म्हणे माया बहिणीसले म्हणे भाषाकडंच. हो मी काही का बोले ना येड्या उड्या बानड सुरू होत ना तरी असतील बिचारे. आई तुम्ही बोलता का 3 दिन घर जाईन जेवण ना टाया बटावणे तुम्हाला. कसं असतं माहिती आहे का? मायनी जोडे जर पोरी आणि बाकरऐवजी काकर मागी ना तरी सुद्धा बरोबर भाकर देस का नाही? देस ना. कारण लेकरुनी भाषा मायलेकडस, लेकरुनी भाषा मायलेकडस. तसं मी तुम्हाला पोरगा आहे मनीषन मन भाषा तुमले समजी राहिनी बरोबर आहे ना. हां म्हणा माय बापसले समजी जास म्हणे भाषा. हो तुम्ही बी म्हणा बाप सारखा आहेत म्हातारा बाबा. ज्या तरुण भाऊ आहेत त्या म्हणा भाऊ सारखा आहेतच. ज्यासले समजी राह ना त्यासले समजी राह ना भाऊ. विनोद कराय ना आपले समजाडान करता. ज्यासले किडा पाडणार त्या पाळाय ना. आणि मला काय घेण दे नाही. तारीख देणारा खुश आहेत म्हणजे दुसरा भुकणारा कुत्रानी बरशी मी का लागू. विठ्ठल 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 ठाला ठाला विठ्ठल. आणि खरं सांगू का काही काही आपलं खरं बोलणार असना काही काहीसले पचत नाही. त्याशा अंग मेट्याला येतच त्या. हां बाई ढंग नाही लाय त्यांनी काही बी सांगत तो काही बी करत बटत समजी लेव आपलं बोलेल नाही आले दणका लागणार रे भो. हां ज्याला लागणार नाही तो आनंद लेस आपला कीर्तनमा. आणि तुमले जगानी पद्धत सांगतेस बटासले. मी तुम्हापेक्षा खूप लहान आहे.
काही लोकेसपेक्षा तुम्ही म्हणा बापना बी वरनाश येतात बाकी ना बशल बाबा तुमले सांगत जगानी पद्धत अशी ठेवानी ना आनंदमा जीवन जगाना याल दकीच नाही किडा पाड त्याल दकीच नाही किडा पाड याना किडा निवाड त्यांना किडा निवाड असा मा शेवट शेवट आपला मा किडा पड जातच विठ्ठल 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 ठाल ठाला 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 विठ्ठल विठ्ठल ठाला विठ्ठल विठ्ठल ऐका आनंद मानो एखादा गरीब ना पोऱ्यान जर लग्न जमना ना बठ्ठा लोके नाची राहणार ना आपण बी नाची लिहो बरोबर आहे ना भूदेवा बटा लोके नाची राहणार आपण बी नाची लिहो आता या बसेल या उभा राहणार आहे एका कमी लोकेश आहेत का याच नाही म्हणा तरी याच ना हरी पाठ काकडा इथलं ते पाठ होईन ना भजनी मंडळ म्हणा म्हणजे तिथलं ती येसच हो आता तुम्ही स्वतः भूदेवा आहेत ब्राह्मण आहेत तुम्हाला ते ग्रंथ सोडते नजर फिरेलच होई ना मी काही चुकीनं सांग का जे शास्त्रामाशी तेच सांगे राहिनो बरोबर आहे का नाही इथलं आहे ते विनोदमा थोडंफार ते सांगणं पडी असले समजाडांसाठी कारण काही गोष्टी अशा राहतेच ना काही औषध आहे ना कडू रास पण तिना गुण आमकाच रास हां तसं आहे कडू आहे व शेवटलं पण तरी म्हणे माया बहिणी अशी जिरावतीस पण पटाशल्या को एक संदेश एक्स्ट्रा 2 मिनटं बोललेस ऐका जीवन जगानी पद्धत अशी ठेवानी ना दुसऱ्यांना आनंद मानाना पण काही लोकेशले ना सहन नाही होत एक उंच ओटानं घर होतं आता म्हणे इन्स्टॉल टाकेले म्हणे ते व्हिडिओ एक उंच ओटानं घर होतं एक म्हातारं बसेल होतं डोकाला हातलाच नाही म्हणतं बाबा राधे राधे म्हणे राधे राधे महाराज म्हणतं रामकृष्ण हरी महाराज काय हो इथला नाराज का बसशील का हो महाराज 3-4 वर्ष पहिले पाऊस कमी होता आमना एरियामा शिलगाव जाऊ द्या हो महाराज म्हणतं काय वाय ना हो बाबा चेटाडा हो महाराज अरे काय चेटाड तुला चेटाडा टाईम घ्या दुसऱ्याला काय चेटाड म्हणणं काय ते सांग नाही म्हणे महाराज यंदा येरले पाणीच नाही शे म्हणे महाराज मग म्हणतं इथलं दुःख व्यक्त करा काय करायचे तुम्ही येरले पाणी नाही मग त्या मग काय आपला गावमा बराच जण नाही येरीले पाणी नाही पावसाळा नाही होता त्या चालले म्हणतो तुम्ही नाही बराच जण नाही येरीले पाणी नाही शे ते नाही हो महाराज आपली येरले पाणी नाही ते खंत नाही म्हणे आपले म्हणतं मग आपली येरले पाणी नाही ते काहीच वाटत नाही म्हणे पण बाजूवालाने आटी राहिली नाही साली म्हणे ते मला सांगा कितलं बेकार काम शे हा म्हणजे स्वतःना दुःखमा दुखी नाही इथलं दुसऱ्यांना सुखमा दुखी येत लोके आणि जेव्हा आपल्याला वाईट बघायची सवय पडून जाते ना आपण चांगलं बघूच शकत नाही आनंदच जीवन जगणं आहे ना ते प्रदुष्मनमा सुद्धा आनंद लेवाना मी मनकडे त्यांनी गॅरंटी त्यांनी सांगस मायच्यान व्यासपीठवर त्यांनी सांगस मना कोणीच दुश्मन नाही आहे मायच्यान सांगस मना कोणीच दुश्मन नाही माले त्याच समजतं नव्हती तो त्याच ना प्रश्न पण मी कोणले दुश्मन म्हणत नाही आणि मला माहिती ज्या मला दुश्मन म्हणतं त्या रात्री चिंता मा रात जागे बट्ट मग बिंदात झोपेल राहत हो काय कोणा सुख मा दुःख माना ना आपला नशीब मा दुःख येते दुखले भोगी लेवाना जर तुमनी नीती चांगली होईते तुमले भगवान चांगलं करीन बिलकुल एखादा गरीब ना पोऱ्यान लगीन जमना ना बँड चालू आहे ना नाचता होणार नाची लेवाना नाही नाचता होणार 10-20 रुपयाने वयाने टाकी येवाना म्हणजे लोकेशले वाटच म्हातारा काका खुश आहे भो पण काही लोक ना लगीन मा नाचताच ना या वट्टावर बटीच नाही हात मोडतं हो तेनी बहीण चाचभर जमीन नाही तरी उपाड दिनी कुठे ना सडीर पोर याने बाई म्हणा 35 वरीस ना वय घ्या अजून जमी राहणार नाही बागायत असल्यावर टायाबटी राहणार नाही अरे 35 नाही रे पुरा 40 ना वय तू ना तुनी नेती चांगली नाही ना आलायक नाही हा करम तेरी अच्छे तो किस्मत तेरी दासी और नियत तेरी अच्छे तो घर में मथुरा कासी हा नीतिमत्तेचा खेळ आहे तुम्ही दुसऱ्यांना आनंद माना शपथ सांगस एक ना एक दिन तुमले भगवान आनंदित करी पण तुमले दुसऱ्याला दुःख मा दकीच नाही आनंद वाटत ना भगवानले असं वाटत दुसऱ्यानं दुःख दखीन जरी इथला खुश आहे या स्वतःले दुःख दिन तिथला खुशी राही म्हणे ना आपली दुःख मा गोमालाच विठ्ठल विठ्ठल ठाला 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 हां आता तुम ना बहिणी राग नाही करत ना मग पक्का ना देखाव खरंच ना बहिणी सोन मी बोलसो त्यांना राग नाही यावं ना मला मान्य आहे तुम्ही म्हणे माया बहिणीश आहेत तुम्हाला अधिकार इथला आहे की तुम्हाला पोटे देवजन माली आहेस मला विश्वास आहे तुम्हावर तुमले राग येणार नाही तरी बी म्हणा कर्तव्य बोलू ना बहिणी सोन राग नाही यावं ना बाकीने बाया हा भाऊ बोल बोल महाराज बाकीने बाया मन बोल आमले माहिती आहे तू नीच जे तू किडा पाडशीस
राग नाही यावं बहिणी सोन पक्का मागे ना ताईन तिसले विचारून बहिणी सोन राग नाही यावं ना पक्का ना वरात करीन सांगा मला दिक्कत नाही हां पक्का ना बहिणी सोन राग नाही यावं ना खरं सांगू का तुमनी जातपुरी लबाड राहा एक नंबरनी लबाड जात राहाय तेवढं बरं याको सटानाण्या बाया नेत त्याच्या आई जे सांग राहणू बहिणी तताना सांग राहणू जडे तुमनं कोण राहत नाही तताना एक नंबरनी लबाड जात राहाय तुम्ही म्हणसान महाराज कोठे कोठे लबाडी बहिणी तुम्ही गाणं म्हणतीस त्या बी लबाडच राहतच कोणता नवरीना बाप गोडे उन्हा वाजा गैरत उन्हा आणि मोती पैरत उन्हा आय खरं रास का बहिणी सो नवरीना बाप गोडे उन्हा मोती पैरत उन्हा आणि वाजा गैरत उन्हा खरं रास काकू आहे नवरीना बाप मोती पैरत यस तो याज ना बोचकत बाचकत यस आणि आई माय सांगस मोती पैरत उन्हा एक नंबरनी लब्बड जात रास राय रे तेवढं बरं या को सटाने ना बाया चांगल्या आहे आमना दोंडायचं मग लग्न चालू होतं गावमा कीर्तन होतं कीर्तन करीन म्हणून अंगणमा झोपेलो तू मागली गेली मला घेऊन होतं बुदेवा एक काकू नवर देऊन करता गाणं म्हण राहीन ती हे तथाईनु ना मना दादा उना निमित्त समजी गऊना माय मना हिरो उना तथाईनु ना मना बापू ना निमित्त समजी गऊना माय मना गोविंदा उना मी म्हणतो आपलं मुंबई जाणं काही शक्य होत नाही आपला गलीमा गोविंदा यायला तर खिलीव म्हणतं मी गोविंदा दका नानमा थंडा पाणी गाय अंग दोयले ना वो जी काकू गाणं म्हण राहिली तीन जोडे गो म्हणतं काकू माल गोविंदा काढो बहीण म्हणतं ती काकूले विचार गोविंदा काढ ती काकूने माल गोविंदा काढा तो लाईट नाही काले उभा होता तरी दिके नाही इथला नियागार होता म्हणता अहो गोविंदा तू ना तवच ना मना भरोसा झुपडी घ्याय जात नाही लबाड रास म्हणता आई जात रे सटाना बाया चांगल्या आहेत पण तुम्ही गाणाच मला बाडी नुसतं गाणाच माझ लबाडी असं नाही घरमा सुद्धा लबाडीच राहायचीच नाही घरमा काय लबाडी राहत आई तुम्ही आता तर पैसा जमा करा खिसामा पैसा टिल्या संध्याकाळ शर्ट कुंडील टांगल्या जेवण कर द्या तुम्ही झोपेला तुम्ही रजावर उतरणार का मन माय ड्युटीला चालू अस तुमना खिसा जाम लाले तुमना टीएल पैसाच महिन 500 उपाड दे सकाळी मग मोजा 500 कमी पडणार ना तुम्ही बाईली चारा का रे म्हणा खिसा मग 500 रुपया कोणी काढात आको उलटा चोर कोतवाल को डाटे वरतीन रासाय बहिण तुमल्या सुमारा नाही मोबाईल काढा मग कुठे पाठ टाकावतीन ओ म्हणा बापटा बरोबर राह घ्यात 500 गई घ्यात मी इथला बानट सुरत नाही तुमना 500 जमा करीन मन माय रक्षाबंधनले जास 2 ग्राम सोनं बनायलेस तुमना जात माटी देशी तुमले सांगस मन भावने खानी माल कान माना बनाय देणार आपलं डोकं काम करत नाही मागला पाडा मग तू याची आले दूध सापडे नाही 2 ग्राम सोनं लिहिणं कसं झालं नुसतं गाणाच मला बाडी घर मला बाडी असं नाही गली आली मावी लबाडीत राहत आहे मायनी तुम्ही म्हणसान गली आली मग काय लबाडी आता घरांना बंगला बांधले म्हणून आपण गेट तयार केले पहिले मोक्या घरी राहत आई बहीण एक बैल पोरगा व्हायला होता 1.5 वर्षांना 1.5 वर्षांना पोरगा होता समोरला वट्टावर घ्या समोरला वट्टावर बशी घ्या शी कराले ती घरनी बाईन देखा माय म्हणे पोरग 1.5 वर्षांना एवढसा पोऱ्याला काय उठाडू यांनी शिवईनी का मग यान माईल बलायली सुभरलीन म्हणे आई बहीण घरमा कामावराला चालणे गे देखाली म्हणे तोपर्यंत पिंट्या शी करीन त्यान घरमा घुशी घ्या आई बहीण बाहेर म्हणे माय म्हणे पिंट्या ते निघ घ्या पण पिंट्यान मायले म्हणे ताई म्हणे काय हो बहीण म्हणे तुम्हाला पिंट्या आटे शी करी घ्या माय होतो ते घरमा की राय ना म्हणे ताई तुम्ही हिंदी केल्या म्हणे तो आटे शी करी जाईल मी खोटं बोलसू का म्हणे आता बाई एवढी बाई सांग राहिली हा म्हणल्याला पाहिजे ना देखाली उनी ती बाय पिंट्यान माय दे केली ना आणि ते खेळवर ती बाई सांगे माय हो म्हणे म्हणा एवढसा पोरे ना काही इथला खार करस हो म्हणे तो का असा कलर ना आगस का हो म्हणे कितली लबाडी आहे मला सांगा कितली लबाडी आहे गानास मला बाडी घरमा लबाडी गली आली मला बाडी मग तुम्ही मौतमा जातीस मैतमा जावा नंतर रडतीस ते बट खरं रास का बहिणीसो हो रडणाऱ्या बहिणीसो तुमनं रणं करा 1 नंबरनी लब्बड जात रसाई तेवढं सटानान बाया सोड देऊ तेवढं आज ना दिन
मायंसाठी पोरगी रडस, बापसाठी रडस, भाऊसाठी रडस होय, ठीक आहे. एखादा तरुण कोणी मरानंतर तुम्ही काय रडशात, आमले नुसतं कानवर बातमीपर्यंत तरी डोळ्यामाई असू येस, तो भाग वेगळा आहे. पण एखादा म्हातारा मरता मरत नाही तरी बाकीने म्हातारे आयडिया देते, त्या म्हाताराले देवना सांग, देवले सांग ना, देवले सांग ना म्हणे का चिठ्ठी दवाडी टाकी इथला आयडिया देते. सांगता सारा तसा म्हातारा मरेलो सुद्धा गाडी माई उतरताच रडती ज्या बहिणी, ते करराच का बहिणी हा लब्बाडा. जर त्या म्हातारामा किंवा म्हातारीमा तुम्हाला खरंच इथला जीव होता, मग गाड्या करीन जाती, गाडी माई उतरताच तोंड जाकेन रडतीस. पण ते तोंड जाकान पहिले गाडीना ड्रायव्हरले का बा सांगतेत, भाऊ मन चप्पल मधला शीट मागाल दे भाऊ. मग तुला चप्पल मा जीव होता काकू का त्या म्हातारामा कर जा. एक नंबरनी लब्बाड जात राहत सटाणाने बाया सोडीशनी फक्त. आको रडानी पद्धत गली आलीने बाहेर राहतीस बाबा संगे. एक बाई ना आता नात धरेल रास, एक बाई आता नात धरेल रास, आई बहीण ना तोंडले पदर रास, बाजूने बाईला असं वाटस माई गटारी राहिनी, आई बहीण गटारमा पडी जाई, ताई पुढे समाजात गटारे ठायकी बटवा मी बरोबर दकी राहिनो चाल. म्हणजे इथला रडामा सुद्धा गटार दिकी राहिने, तुले खरं रडामाची ते का काकू. पण माले कीर्तन माई जो महत्वाना संदेश देणार विनोद बाजूला करा. आता मूळ मुद्दावर येतो आपण. माले ना डायरेक्ट विषयला हात लावाना आवडत नाही. थोडं केवाडत लई जाऊन मग तटपर्यंत पोहोचाडो, मग तो आनंद काही वेगळा रास. तुम्ही जरी रडाना म्हणा विरोध होई, पण प्रत्येक बाईले आपली संस्कृती रडता बी येवाल पाहिजे. बरं काय सांग राहिनो, रडता बी येवाल पाहिजे, रडता सुद्धा येवाल पाहिजे. जव लगून गरमा म्हाताऱ्या शेतीस तव लगून तरुण बहिणीला सांगस रडणं शिकिल्या. जी बैल रडता असते ना इथलं वजन रासना खाय लिहून ताटसार काय देऊ जिलपटीन ते दोयास करीन. आंघोळ करीन बाथरूम माहिनी घेऊ जिलपटीन ते दोन दोयास करीन. आणि जी बहिणीले रडता होऊन नाही 3 दिनभरची आष्टी राहून कब्बच्या दोय राहो. म्हणून तरुण बहिणीले सांग नाही आपला कीर्तनमा संदेश रडता यायला पाहिजे, रडणं शिकिल्या. आमना दोंडायचा मग प्राध्यापक मरणा, बाई बी प्राध्यापिका, शिक्षक मरानंतर मॅडम रडे त्या सरणी करता. नुसती पुंडी रडे गली आली ना बाया म्हणे मॅडम असं पुंडी कितल्या बी रडण्यात ना पटाव नाही. मंगो बहीण म्हणे शब्द रडा. मॅडम कधी रडेल नाही. सर मरेल होता मॅडम नवरान करता रडे, वो बाई माझा पाव म्हणा, व बाई माझा पाव म्हणता. मॅडम तू नको रडू बहीण. लागीच ते या लोके उन्हात नाही ना प्रेत यात्रामा दल्लाना तंगडीले दोर बांधी एकला फेकी इजू, व तू नको रडू. ओ माय मी आता आप्पाले आवरू का तुले आवरू म्हणतो. ते रडता बी येवाल पाहिजे, बरोबर आहे की नाही. हो बाई माझा पाव म्हणतो. नको हो बहीण मॅडम राहू दे, आपण तंगडील दोर बांधी एकला फेकी सो तू रडू नको बहीण म्हणतं. ते रडता बी येवाल पाहिजे. हो तसंच एक म्हातार होता आमना दोंडायचा मा. आमना दोंडायचा आणि एक म्हातार घाण सवय होती, घाण एक नंबरनी घाण सवय. आटे चांगले बटा बाबा लोके चांगला आहेत बिचारा, कीर्तन माई बसेलेत. यसना पुण्याना 60 आहे म्हणे कीर्तन माई बसेलेत. नाही ते काय गावेस मा कीर्तन चालस तरी बी म्हातारा जातत नाही. आटेना पुण्यवान आत्मा आहे तशा कीर्तन माई बटेल शेतच. देखा त्या शेवटला टोपीवाला बाबा आडे मधमाया बडा बाबा लोके बसेल शेत. हो नाही ते कीर्तन कसा संगे खाता आहे बी बाकी नाच नाही, वय जास्त सुधरत नाही. हो आणि नेमकंच म्हातारं कधी कीर्तन मा गे नाही, कधी भजन मा गे नाही. आमना दोंडायचा भाऊ आहे ऑनलाईन चालू आहे का रे, बट चाल राही नाही ऑनलाईन आहे का डायरेक्ट तिथलं कट करताय का दोंडायचा ना म्हातार. अरे एकरो आहे असं सांगायचं मागा कीर्तन मा एकरो दोंडायचा मग 25-30 म्हातारान गाड्या आडायली नाही म्हणे. तो अख्खा दोंडायचा आणि एक नेलाई म्हणे महाराज. नवीन जर दुसरा कीर्तन मासा आपण तुझी एक बुकामा मुका टाकतो म्हणे. मग आता दोंडायचा ना बी नाही होता ना म्हातारा, आमना गावना बी नाही. हो इथलं बेकार म्हातारं कधी कीर्तन मागे नाही, कधी भजन मागे नाही, देव नाही धरम नाही, कधी मारुती रायना मंदिर मागे नाही. पण गोंधळ मात्र सोडे नाही भाऊ. तुमनाकडे बी आहेत का तसा? हा नाही तुमनाकडे बटा माळकरी दिक राहणार माले हाताने होत तसा किडा पाडणारा बडा चांगला लोके दिकी राहणार. पण आमना दोंडा ते तताना म्हातार कधी देव धरम नाही. सप्ताना 7 दिन कीर्तन आहेत बाबा, तरी कीर्तन मा पाय ठिये नाही. आणि गोंधळ माहीत पडणं का काय इथला नेता तेल राहताना त्यासले सांगू ना आपण का हो कथा चालणार काय नाही भाऊ गोंधळ आहे का रे. सप्ताह 7 दिन होणार नाही तू आता कथा चालणार काय नाही गोंधळ. मग तुला ते निवतं नाही येणार भाऊ. काय नाही हो महाराज निवतान काय वाट डोको देवना परसाद येतो.
हो बापरे, इथला काय परमार्थिक वय घ्यार तू. हा देवना परसा ते 7 दिन सप्ताह चालना तर काय वय घेत रे. म्हणजे इथला वायबार लोके राहतस काही काही. नेमकंच गोंद आहे मा जेवाल बसणं. कधी देवधर्म करेल नाही गोंद आहे मा कवाल बसणं भूदेवा. आणि गोंद आहे मा खाणारा इथला नेता तेल राहतस ना. आडे सर्व माडकरी होती बिचारा. सर्व माडकरी आहेत ना. बाकी ना लगेन काही बी विचारच हो येडानगत आहे. आपलेच फसाडेन बाई कथा बोला घेऊ यायला. खावाना इथला नेता तेल राहतस ना काही काही. शपथ सांगतो विनोद वजा करा. माझा जो संदेश आहे तो घरी घेऊन जा. काही काही लोक घरनी गाय राहस ना. गायनं दूध काढतस मोठा दादा. गायनं दूध काढतस आणि डेअरीला लाई देतस. दूध डेअरीले आणि त्या पैसा लेतस दुधी किशनी आणि त्यावरी मासालिशनी खातस. अरे घरनी गायनं दूध जर डेअरीला लाईन मासालीन खाशात ते तुमनी बुद्धी कस काय चालीन. अरे तेच दूध गरलं या आटाडा बासुंदी पापड्या बनाय नवरा बिन बायको बी संगेच खा. कितला आनंद रास. पण या मासा मटण खाणारा दूध इकेन मासा लायणारा बाईन जोडे मासा आणीन टाकात का ती बहिणी राहणे ताट पुढे ठेव का या गाव माय फिरवणार का ताटणीकडे असा दगत. हिंमत होत नाही ना या बाईले धीरे धीरे. तर काय रे बाई बटा डोकसा चिल गाय दिले हो डोकशा. मग चांगला चांगला का ती बहीण खाई गई का रे. या खाणारच ना हाल दप बघत. अरे त्यानापेक्षा आमना माडकडीच कडे या. आमना लव दादा साहेब होतीन आमना बाबा होतीन आमना भूदेवा असतील या भूदेवा असतील. हो महाराज घरना आनंद असा रासना मस्त दूध लयतं आटात टाकतं बासुंदीन पापड्या नवरा बिन बायको बी. आमना रवी बाबा त्या ताईन त्यासले सांगतं घे तू एक वाटी पिले. त्या ताई सांगते घ्या घ्या तुम्ही घ्या एक वाटी. आमना रवी बाबा सांगतं नको मी बाहेर पिरास तू पिऊ का. कितला आनंद आहे हो महाराज. असं तुम्ही माय काय रे बाई बेटा डोक्यात शेल गाय तिने. या खाणारच ना घर जाई दे का तुम्ही महाराज. बाकी ना ते ताटल्या सुद्धा उपटम बाई ना टाळके शेल गाय दिना तिने. अरे मस्त बासुंदी पापड्या खा खाशाल चांगलं. जैसे खावे अन्न वैसे होय मन. जसं प्याल पाणी तशी निघेल वाणी. बरोबर आहे की नाही. गंध भडक खाशात विचार गंधावे जातात. बरोबर आहे की नाही. हो म्हणजे गोंदाई मा बसणं खावाले आणि नेमकं वाढपी पोरे वाडी राहतात. हो आणि तयारी रास बरं खाणारच नाही. नुसतं दुपारले निवतं याल पाहाल भूदेवा. दुपारले माहीत पडाल पाहिजे सकाळी निवतं येईल रास आमका आमकानकर गोंधळचे गोंधळीनं निवतं. बाकी ना इथला नेतात येईल राहता ना संध्याकाळनं जेवण रास गोंधळीनं सकाळी ना निंबू गाली गाली फिरतात त्या तिचा. हां तेवढं बरं आहे सटानामा तसा नाही येतच बा. दुपार ना किसामा निंबू लयले फिरतच. हां आणि बसनात का जेवणले बाकी ना थोडीफार मारेल राहतं त्या वाढपी पोऱ्याला सांगतं काढ रे खालतंय काढ रे. तो पोऱ्या सांगा भाऊ काहीच नाही रे काढ रे. हा तो पोऱ्या सांग हो भाऊ आई चुलावर कडे राहिली बट गई गे रे आप्पा. त्यांना इसामा फक्त 2 पीस येतच. कितला का जिवाडाना वाढणार होय ना 2च पीस येतच. म्हातारानं इसाला एक चांगलं पीसून आणि एक आड्डी होती. कानारले चांगलं समजस होय. माले जरी चालत नाही ना गोंधळ मी जात नाही पण दाबावरतीन गंमत दकस काय काय चालू आहे असं. आणि खरं सांगू का आई जटे आमना महाराज जात नाही ना तट्यानं मटेरियल मिळयस आणि म्हणशील मागही काय राय नाही. हां या म्हातारानं इसाल 2 पीस येल होतात. एक चांगलं होतं एक हाड्डी होती. म्हाताराला असं वाटणं हाड्डीना मधमा मटेरियल रास खाणार असले चांगलं समजस होय. हाड्डी माना मटेरियल वडाल घ्या याने हाड्डीच वडलीनी चालू पंगत मा पाहिलं माड्डीना. हो चालू पंगत मा पाहिलं माड्डीना कोणी गुचकेन घ्या पुचकी. वाढपी पोरे म्हणे याला शिलगावा रे याव खावा माय आंदी म्हणे आपली चोरी दपीन बादली बर्फीस काढेल याला शिलगावा म्हणे. म्हाताराला उचलेन गरमा टाका म्हातारेल म्हणे तुना म्हातारा घ्या. म्हातारा घ्या असं सांगतात म्हातारेल चांगलं वाट नाही मन कारण नीचच होता तो. तरी म्हातारेल रडणं पडी का नाही. म्हातारी रडायला लागणे म्हणा राम ओ माय म्हणा राम का पंढरपूर फिराले घ्यात ना मना धनी. अहो गावमा मारुतीना मंदिरवर जाय पंढरपूर फिरायला जाय का घन आंगले असं कापरं ये माले पण काय करे म्हणतं. पुरं लबाड रड राहिली म्हणतं म्हातारी पण आपले सहन करणे. म्हातारी सांगे म्हणा राम हे ओ माय म्हणा राम का पंढरपूर फिराले घ्यात ना मना धनी. म्हणा राम का आडंदी मा भजन करी रायनात ना मना देव. बरे बा आपलं काही नुकसान नाही म्हणतं. मग नेमका म्हाताराला आंघोळ देवाय गी आणि उचलान टाईमले म्हातारी लोकेले सांगायला लागणे
ओ माय म्हणा रामना तोंडमा तुळशीना पाला तरी घाला ना म्हणा देव आणि म्हणा खरा जीवडाला लागी गेन ते मला पक्क माहित होता गोंदाय मग खाता खाता उपडी जायला असं मी बट्टा लोकेश मा आवाज दिना इथून रामना तोंडमा कोंबडीना पिस्ता खूपसी देना मनी काकू का बरं म्हणे महाराज म्हणता यांनी आयुष्यभर फारमण्या कोंबड्या खाद्या त्याला तुळशीना पाला ना कितला गुण लागावशे तुळशीना पाला नाही अख्खं तुळशी वृंदावन बी यांना तोंडमा खूपशी देणं तरी यांना उद्धार होणार जीवनाचा उद्धार करून घ्यायचा असेल तर गड्यामध्ये तुळशी माळ धारण करावी लागेल व्रत एकादशी करावं लागेल माया हो विनोद वजा करा हसण्यासाठी सांगण्या नाही या माझे हिंदू बांधवांना हिंदू काकांना हिंदू बहिणींना आणि हिंदू मातांना मला विनंती आहे तुमच्या पोराच्या पायात जर काटा मुडला तरी रात्रीमध्ये 4दा उठतात आणि पोराचा पाय चेक करतात मायमन पोऱ्यांना पाय तर नाही सुजी घ्या ना बरोबर आहे ना तुम्हाला पोरगाना अंगमा ताप राहणार आत्मा 4दा उठतीसने अंगना ताप चेक करते मायमन पोऱ्याला तापते नाही बराय घ्या ना तुम्हाला पोरगाना अंगमाना ताप तुमले सैन वत नाही दुसऱ्याना बच्च कापीन तू नवरा लयसनी तू रांधीन खावाडस तुले माय कस काय म्हणा नाही मला लाज वाटस कधी स्वतःला एकदा प्रश्न करा भाजीपाला कापत असताना हातावर सुरी चालली गेली किंवा पावशीवर काही कापत असताना पावशीनं नुसता बोट कापला गेला तरी 2 दिवस किती जीवला लावतो किती त्रास होतो नुसता बोटले थोडीशी पावशी लागली तरी तुम्हाला 3 दिन जेवणले चित लागत नाही ते इथलंस बच्च कापीन खाय जातस तुम्ही अजून आमचे कीर्तनकार आमचे महाराज मंडळी मायची स्तुती करायला निघालो ना आता सुद्धा आमचे सगळे महाराज मंडळी माझ्या सकट तुमची स्तुती करतील पहिलं गीत गातात तुमच्यासाठी आई माझी मायेचा सागर तुम्हाला मायेचा सागर म्हणतात दयेचा सागर म्हणतात पण दया कुठे आहे तुमच्या अंगी कुठं मेली ती माय जी दुसऱ्याच्या लेकरावर सुद्धा प्रेमाचा हात फिरवत होती ती माय कुठं हरवली ती सापडत नाहीये आता तर दुसऱ्याच्या लेकरांना कापून खाणारी माय इथं बसली आहे दया आहे कुठं आणि तुम्हाला दयेचा सागर म्हणायचं तरी कसं हे तुम्हाला हक्कानं बोलतोय इथं बोलणार नाही तुम्हाला हक्काने बोलतोय कारण आमचे तुकडोजी महाराज सांगतात हे दगडाच्या देवा पुढे बकराचा जीव या निर्दयी लोकाला कशी नाही घेऊ या निर्दयी लोकाला कशी नाही घेऊ अरे या निर्दयी लोकाला कशी नाही घेऊ हा या निर्दयी लोकांना कसे घेऊ या निर्दयी लोकांना कसे घेऊ या निर्दयी लोकांना कसे नाही घेऊ कोणी धरिले पाय कोणी चालवली सुरी कोणी धरिले पाय कोणी चालवली सुरी खाणार गोळा झाले शिल्लक उरली नाही खुरी देवापासून काहीच नाही निघून गेला जीव देवापासून काहीच नाही निघून गेला जीव या निर्दयी लोकाला कशी नाही घेऊ या निर्दयी लोकाला कशी नाही घेऊ या निर्दयी लोकांना कसे नाही घेऊ या निर्दयी लोकांना कसे नाही या निर्दयी लोकांना कसे नाही या निर्दयी लोकांना कसे नाही घेऊ शेवटचं एक उदाहरण सांगेल आणि सेवेला पूर्ण विराम असेल 2 मिनिटात सांगेल आता मी मागे वृंदावनला गेलो दादासाहेब रवी बाबा भूदेवा मी वृंदावनला गेलो माझ्यासोबत एक डॉक्टर साहेब होते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत बरं का महाराजजी ते डॉक्टर साहेबांचा फक्त 1 वर्षाचा पोरगा सोबत आहे आणि त्यांनी मला सांगितलं आम्हाला प्रेमानंद बाबांना भेटायचे प्रेमानंद बाबा नेमकं माझे गुरुचे मित्र आहेत त्या हिशोबानं आमचा नंबर तिथं लवकर लागला आम्ही गेलो बसलो होतो आणि त्यांचं 1 वर्षाचं पोरगं ते बाबांना प्रसाद आणलेला असतं फळांचा फ्रूट्स वगैरे सर्व असतं ते बघून 1 वर्षाच्या पोराला कळत नाही तो प्रसाद आहे की काय फक्त खायला पाहिजे डॉक्टर साहेबांची रोजची कमाई किती येते त्यांना माहिती आहे म्हणजे त्यांनी आम्हाला 15 लोकांना त्यांचे सगळे आणलेले त्यांच्यामध्ये मी पण होतो बाबा तुमचा खर्च आम्ही करतो फक्त आमच्यासोबत चला प्रेमानंद बाबांचं दर्शन घडवून द्या मी त्यांच्यासोबत होतो 15 लोकांसाठी कमीत कमी 2 लाख रुपये खर्च केले माणसाने कल्पना करा त्या माणसाकडे पैसे काय असतील 1 वर्षाचं पोरगं ते फळं बघून सांगत होतं पप्पांना इशारा करत होतं मला ते खायला पाहिजे पोरगं रडत होतं बापाची तडमड जो बाप दुसऱ्यांवर 2 लाख रुपये खर्च करतो 100 रुपयाची वस्तू पोरासाठी घेऊ नाही शकत नाही तडमड करत होता पण तिथं आश्रमात असं होतं प्रवेश झाला की दर्शनाच्या नंतरच बाहेर निघता येत नाही बाहेर निघायचा
प्रश्नच नाही. आणि बाहेर निघाले तर बाबांचं दर्शन होणार नाही. धर्मसंकट. पोरगं रडत होतं. डॉक्टर साहेबांच्या मनात प्रश्न होता, ही वस्तू जर 1000 रुपयाची राहिली असती, 10,000ची राहिली असती तरी ही वस्तू घेतली असती, पण माझ्या लेकराला रडू दिलं नसतं. एवढं लेकरावर प्रेम आहे. पोरगं एकच सांगत होतं, मला ते खायला पाहिजे. बोलता येत नाही, फक्त इशारा. आता मी पण मौन व्रत धारण केलेलं, मी मंत्र जप चालला माझा. आता मीही बोलू शकत नाही, पण एक साधू महात्म्याला इशारा केला, म्हणके लडका इसे कुछ तो खाने के लिए दे दो गुरुजी. तेव्हा एक साधू महात्म्याने 2 केळं आणली, पोराच्या हातात दिले. जेव्हा फळांकडे हात दाखवत होता तेव्हाचा चेहरा त्या पोराच्या मायबापांचा, आणि हातात केळं पडल्याच्या नंतरचा चेहरा, दोघं चेहरा वाचले मी. बाबांचं दर्शन झालं. दर्शन केल्याच्या नंतर बाहेर आलो. बाहेर आल्याच्या नंतर रूमवर आलो. विचार फक्त तेवढेच चालू होते की माणूस काय विचार करत होता, काय भाव होते. पोराला केळी भेटत नाही किंवा फळ भेटत नाही तोपर्यंत, आणि भेटल्याच्या नंतरचा चेहरा काय होता. विचार करत करत रूमवर गेलो. मला स्पेशल रूम केलेला, त्यांना बोलवलो माझ्या रूममध्ये. सगळे 15 लोक माझ्या रूममध्ये बसलेले. आणि मी डॉक्टर साहेबांना विचारलं, डॉक्टर साहेब माझ्या प्रश्नाचं फक्त उत्तर द्या. म्हणले काय महाराज. म्हणलं तुमचा पोरगा जेव्हा त्या फळांकडे हात दाखवत होता, फ्रूट्स खायचं आहे, तेव्हा तुमचा भाव काय होता. त्या महाराज लोकांनी सांगून दिले, जब तक ये भगवान को भोग लगता नहीं तब तक कि हे खाने के लिए नहीं चलता है. जब हम भगवान को भोग लगाते हैं तभी खाना पड़ता है. आणि जोपर्यंत देवाला चढत नाही तोपर्यंत तर खातच नाही, नियमच आहे. मग म्हटलं डॉक्टर साहेब तुमचा पोरगा ते फळ दाखवून तुम्हाला सांगत होता मला खायला द्या, तेव्हा तुमचा भाव काय होता. म्हणे महाराज आई एकच फळ, सफरचंद राव, डाळिंब राव की केळी राव, आई एक वस्तू 1000 रुपयाने भेटते तरी म्हणा पोऱ्याला खावाडतो, असा भाव होतात म्हणा. पण त्या साधूसना नेम आहे, जव लोगून देवले भोग लागत नाही तो लोक खावायला भेटत नाही. तुम्हाला जीव तळमड करा ना म्हणे. हां पण जवळ पोरगाले केळी खावायला भेटणार तो तुम्हाला भाव कसा होतात. म्हणे आत्मा गारवी घ्या. म्हणतं तुम्हाला पोरगाले फक्त 5 मिनटं फळ खावायला भेटणार नाही तरी तुम्हाला जीव तैतही राहता. जी बकरीना बकरा कापीन खाय जातच ती मायना आत्मा काय तैते सोयी. हां ती मायना आत्मा काय तैते सोयी. तुम्ही ते तुम्हाला नवराला खुश कर देती बहिणी सोन, पण त्या बच्चानी मायनी बद्दुवा लागस. हो आपलं पोरगं जर ॲक्सिडेंटमा पाय बी मोडी होणं ना तरी आपण मंदिरमा देवल गाय ते देवबा तू बी काय खराना नाही रे, असं तो खराना नाही. तू गरीब जीवले तू नवरा कापीले ना तू रांधी खावाड राहिने ना तो खराना नाही शे. दुसराना लेकरू कापीन खायचं असतं वय नाही तुला दयावनी. तुला लेकरूना नुसता पाय म्हणणार तरी तुले देवले गाया देवान सुची राहणार. फक्त माझं बोललेलं पूर्ण कीर्तन विसरा. शेवटचे फक्त 5 मिनटं घरी जाऊन चिंतन करा माया हो, तुम्हाला कळेल आपलं उत्तर काय असेल. आणि अजून सांगच जर हुशार वशात बहिणीसोन म्हणे माया बहिणीसना बडीसना पाय पडीन एकच विनंती म्हणा कीर्तनमा तुमले काय समजणं काय नाही समजणं बडं सोडी द्या. पण अहो गरीब भाऊ आज तुम्हाला पाहिजे एकच भीक मागस, घर जायस नाव निर्णय लेवाना. आज नंतर आपला चुलीवर मटण मासा शिजणार नाही अशी शपथ लिहिलेवानी. तुम्ही जर रांधानं बंद कर देणार याला यानं बंद कर देतील, बरोबर आहे की नाही. तुम्ही जर रांधच नाही की एका गलीमा ताईल्या फिरावतील का. हां तुम्ही आज निर्णय घ्यायचा आजच्या नंतर आपल्या चुलीवर मटण मासा शिजणार नाही. बाकीने बाईसले पटी राही ना बाकीने बाय येडान माय चावेस माया उभा होते. सगळ्या बहिणींना विनंती असेल चांगला चांगला शुद्ध आहार घ्या, त्याच्याने विचारही चांगले होतात. आणि सांगू का जेवण करत असताना आपलं मन आपल्याला ग्वाही असलं पाहिजे. मी जे जेवतोय जे भोजन करतोय ते कोणाचा हलहल करून खात नाही आहे, हा आपला आत्मा आपल्याला सांगायला पाहिजे. असं जेवण करा, शुद्ध जेवण करा. कोणा आत्मा तैत्याडेच नाही खास होत ना ते भगवान आपला बी आत्मा तैत्याडेने एवढं लक्षात ठेवा. घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित. ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवलं त्या संतांचं अगोदर भजन गाऊयात. त्या सावता महाराज असतील, नाथबाबा असतील, संत चोखा मेढा असतील, संत मीराबाई मुक्ताबाई जनाबाई असतील. अजून शेवटचं एक सांगणं आहे माझं. बोलण्याच्या अवघामध्ये एका शब्दात जर माझा तोल गेला असेल, 2 मिनटं बसा फक्त. बोलण्यात जर माझा तोल गेला असेल, कसं आहे ना माझं बोलणं जरा विनोदात जास्त असतं. इथं बसलेल्या माझ्या तरुण बहिणी असतील त्या बहिणींना सांगेल ताई माझं बोलण्यात जर तोल गेला असेल, एका शब्द जर तुला पचला नसेल तर तुझा भाऊ समजून माफ कर. इथं बसलेले तरुण भावांना सांगेल दादा न कळत माझ्या शब्दात जर तोल गेला असेल तर तुमचा भाऊ समजून माफ करा. इथं बसलेले माझ्या बापासारखे बाबा आहेत, तिथं बसलेल्या माझ्या मायांसारख्या माया आहेत. आजीला सांगेल आणि बाबांनाही सांगेल माझं बोलण्यात जरी एका शब्द तुम्हाला पचला नसेल तर तुमचा पोरगा घरात जरी एका शब्दात चुकला तर तुम्ही काय त्याला काढून देत नाही. तसं माझ्या शब्दात जरी एका शब्दात तुमचं मन दुखावलं असेल 2-2.5 तास बोलायचे, सगळं तुम्हाला आवडेलच असं नाही. एका शब्दात तुम्ही नाराज जरी झाला असाल तर सगळ्या बाबांच्या पाया पडून माफी मागतो, आयांची पाया पडून माफी मागतो. जर तुम्हाला 4 पुरं असतील मला 5वा मुलगा समजून माफ करा. 3 असतील तर 4था मुलगा समजा, 2 असतील तर 3रा समजा, 1 असेल तर 2रा समजा. तुमले पोरगा नशील माल दत्तक लिहिल्या काका पण माफ कर जा. हां हां
मी पायपडी माफी मागणार आहे. ज्याले नम्रता समजेन तो माफ कर देईन. ज्याला ताठा आहे ती शिलगी का जाय ना, मला काय करणं आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञान